कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळं सगळं चांगलं झालं असतं, पण आमच्या पोरीला शिक्षण दाखवायची हौस आहे। एका चुकीमुळे सगळं धुळेला मिळालं। त्या साखरपुडा बी ठरवला होता, पण हिनं सगळ्याची माती केली, पार माती केली। अरे आमच्यासाठी आमच्या मुलीचं लग्न होणं लय महत्वाचं होतं। पहिल्या ठिकाणी ती पसंत पडली हे गावभर सांगत फिरलो असतो ना आम्ही, आणि त्या आमदाराच्या घरातले गेले असते, आमची ताकद बी वाढली असती, पण नाही। तर त्यांनी आपल्या पोरीला नकार दिला तर काय करायचंय? काळजी करू नका, मी बोललोय रुद्रशी, समजावलंय मी त्याला। बहिणीला बी समजवा, एवढ्यात काय झालं कोणाला बी कळता कामा नये। लोकांची तोंड कशी बंद करायची तुम्हाला सांगायला नको। ज्या मुलीला सांगा पुन्हा असली गडबड नकोय, आम्ही तिचं लग्न त्याच मुलाशी लावून देणार, तिनं फकस्त मुंडवळा बांधून तयार राहायचं। बोलवा तिला, तोंडाकडे काय बघताय, बोलवा तिला। ती घरात नाहीये। घरात नाही? कुठे गेली? तेजूला बघायला पोरगा येणार आहे ना। सत्यानाश, इतकं रामायण होऊन बी परत तिथंच गेली। चिरंजीव, सूर्याचं काहीतरी करायला पाहिजे, त्या दलिंदरला त्याची लायकी दाखवायला पाहिजे। आज त्याच्या बहिणीला बघायला स्थळ येणार आहे ना, या बैठकीला तर आम्ही गेलोच पाहिजे। घरचं लग्न आहे, जमवलंच पाहिजे, जमवायलाच पाहिजे। या बस। हे काय मुलाकडचं अजून आलेलं दिसत नाहीत? वय नाही आले अजून, पण ही येते आता। स्थळ कुठलं आहे? नीट चौकशी केलीस ना? वय पाहुणं आलं वाटतं, मी आलो घेऊ। या नमस्कार, ही माझी आत्या आहे आणि हे त्याचे मिस्टर जालिंदर निंबाळकर। सगळे गावात डॅडी म्हणतात, गावातलाही मान आहे त्यांना। गाव कुठलं म्हणायचं तुमचं? वरुड, आमच्या शेजारी। वरुड, काय करतो मुलगा? शिक्षक आहे। शेती बीती? 25 एकर आहे शेती। पाहुणं
कमी खर्चात शेती कशी फायद्यात आणायची का नाही त्याची आपण आयडिया देतो बरं का. तुमची किती आहे शेती? 5 एकर. आता 2 एकर शिल्लक राहिल्या. कसं बाकीची शेती तोट्यात जायला लागली ना म्हणून दिली फुकून. कशी वाटली आयडिया आपली? अहो मुलगी कुठे आहे? बोलवा तिला. हा राजू, आता निघालीस ना, मुलाला बघूनच ये. कशी काय वाटली मुलगी? छान आहे, मला आधीच आवडली आहे. कुणाला बी आवडावी अशीच आहे. लय गुणाची आहे आमची पोर बर का. तिच्याकडे बघूनच कळतंय ती आमचं घर छान बांधून ठेवील बघा. अक्का, आज तुझ्या घराची प्रेग्नेंट होऊन होणारच बघ. प्रेग्नेंट? अगं धनु दीदी, परमनंट म्हणायचंय का तुला? तेच ते. आता तुम्हाला मुलगी पसंत आहे म्हणल्यावर काय विषयच संपला. आता पुढचीच बोलणी करायची ना काय. आमच्या सूर्याला त्याच्या बहिणींविषयी लई प्रेम बर का. तिच्यासाठी तो काय बी करू शकतो. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. बंगला मागा, गाडी मागा, सोनं बी मागा लागलं तर. तुम्ही फक्त सांगायचं, सूर्या काय बी कमी पडू देणार नाही. बहिणीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून त्यांनी लय कष्ट केले, लय पैसा जोडून ठेवलाय. हो पण ते चौघींच्या लग्नासाठी आधी एकीच तर होऊ द्या. आणि तुम्ही का काळजी करताय? काय करणार ते सूर्या करणार आहे ना. काय सूर्या, बरोबर बोलतोय का आम्ही? होय. पाहुणं, तुम्ही अजिबात संकोच करायचा नाही. आम्ही आमच्या पोरीच्या सुखासाठी सगळं करू. तुम्ही फक्त आमच्या पोरीला सुखात ठेवायचं आणि त्या बदल्यात काय मागायचंय ते आत्ताच मागा. हा आत्ताच मागून घ्या. वाय वाय, मागू मागू की, पण आता लगेच आमचं काही ठरलं नाहीये. ठरवा, सावकाश ठरवा. आपण एक काम करू, पुढली बैठक आमच्याच घरी ठेवू आणि मग ठरवू काय ते काय. हो होय होय, पुढची बैठक आमच्या घरी घेऊ. तुम्ही कळवा कधी बसायचं ते. चला येऊ का आम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.